काल दादरमध्ये बॅनरवरून जे आहे ते ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून वॉर झाल्याचं आपल्याला समोर आलं होतं। महेश सावंत यांनी आमदार सदा सरवणकर आणि समाधान सरवणकर यांच्यावरती टीका केली होती। आपल्यासोबत समाधान सरवणकर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काल नक्की काय झालं होतं? महेश सावंतांनी तुमच्यावरती टीका केली आहे, ते अगोदर म्हणतात की मी तिथे कार्यक्रमाला गेलो होतो, तुम्ही त्या ठिकाणी नंतर गेला होतात, अधिकाऱ्यांशी तुम्ही बातचीत करत होतात, नक्की काय झालं होतं, काय सांगाल? आपण तो सर्वांनी व्हिडिओ बघितला असेल, त्या ठिकाणी काय झालेलं। मराठी जे काही तिकडचे व्यावसायिक आहेत त्यांनी एक त्यांच्या संस्थेचा, जरी ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसेचे जरी पदाधिकारी असतील तरी पण त्या ठिकाणी त्यांची जी काही संस्था होती ह्याचा त्यांनी तिथे एक बोर्ड लावलेला होता आणि त्या पदाधिकाऱ्यांच्या सर्वांची नावं होती। ह्यांचे जे काही तिकडे खंडणीखोर किंवा जे काही हफ्ते घेणारे आहेत यांना ते लोक भाव देत नाहीत किंवा त्यांच्या संस्थेत नसल्यामुळे तिकडे त्या ठिकाणी जाऊन ह्यांनी अधिकाऱ्यावरती महेश सावंतनी जाऊन दमदाटी केली की हा बोर्ड काढून टाका, हा बोर्ड नसायला पाहिजे। माझं एवढंच मत होतं महापालिकेच्या अधिकाऱ्यांना की ही जे काही मराठी व्यापारी आहेत आज व्यवसाय करतात, ठीक आहे, माझ्या पक्षाचे नव्हते, हा काही शिंदे किंवा शिवसेनेचा आणि उभाटाचा हा काही वाद नव्हता, कुठल्याही जरी पक्षाचे असतील तरी पण आपल्याला मराठी जे काही व्यापारी आहेत, व्यावसायिक आहेत ह्यांना टिकवायलाच लागणार, यांच्या पाठीशी आपल्याला उभं राहायला, कुठल्याही पक्षाचं असून दे, उद्या उभाटाचा जरी असेल तरी आम्हाला त्याच्या पाठी उभं राहायला लागणार, कारण की हे व्यापारी टिकायला पाहिजेत। दादर स्टेशनच्या बाहेर आपण बघितलं असेल आज बांगलादेशी तुफान गर्दी करून त्या ठिकाणी व्यवसाय करतायत। हा जरी हा आमदाराला किंवा हा जो काही आमदार झाला आहे ह्याच्या डोक्यात एवढी गुरमी करली आहे, एवढी आज त्याला मात चढला आहे की आज तू मराठी लोक ह्यांना तू तिकडे त्यांची तक्रार करतो, त्यांचे धंदे, त्यांचे बोर्ड हे काढायला लावतोस। आज तुला माहीमच्या कापड बाजारातनं 12,000चं मताधिक्य मिळालं, त्या जीवावरती तू निवडून आलास म्हणून तू मराठींना त्रास किंवा मराठी हिंदू लोकांना तू त्रास देणार असेल तर ते कदापि सहन करणार नाही, कुठल्याही पक्षाचा तो असून दे। ते म्हणतात की कुठेतरी तुम्हाला लोकांनी तुमची जागा दाखवली, तुम्ही हे झालेलात, लोकांनी तुम्हाला तुमची जागा दाखवली म्हणून तुम्ही सर्व राग जो आहे तो राग तुम्ही काढतायत, असं त्यांनी टीका केली। नाही, लोकांनी नक्कीच जागा आम्हाला दाखवण्यापेक्षा जो पक्ष, त्यांच्या पक्षाची स्थापना दादरमध्ये झालेली, आज दादरमध्ये उभाटा हा 7,000 मताधिक्याने पाठी आहे आणि ह्यांना जी काही कापड बाजार किंवा माहीम दर्गा इकडून आज 12,000चं लीड मिळालं, हे लीड तोडून आज दादर किंवा असे काय आमचे हिंदू आहेत माहीम विधानसभेतले, दादर विधानसभेतले, हा सर्व परिसरातला हा लीड तोडून फक्त 1100 मतांनी हा विजय झाला आहे। ह्या विजय कोणामुळे झाला आहे हे सर्व दादरकरांना माहिती आहे। दादरकरांनी ह्यांना 100% नाकारलेलं आहे। आज त्या परिसरामध्ये ह्यांना 7,000 लीड पाठी आहे लोक, त्याच्यामुळे मतदारांनी नाकारण्याचा हे विषयच नाही आहे। ठीक आहे, मुसलमानांची तुम्हाला मतं मिळाली आहेत म्हणून आज जे काही मुसलमानांचे लाड तुम्ही आज ज्या विधानसभेत चालवले आहेत हे कदापि आम्ही खपवून घेणार नाही। मला राजकारणातला र देखील माहिती नाही आहे, तुम्ही वडिलांच्या जीवावरती मोठे झालेलात अशा पद्धतीने टीका करते, त्यामुळे तुम्हाला बालिश देखील असं देखील आमदारांकडून म्हटलं। बघा, मला राजकारणातलं खरंच माहीत नाही, मी समाजकारण करतो, लोकांची मदत करतो, वडिलांच्या जीवावरती मला माझ्या वडिलांचा अभिमान आहे। आज माझ्या वडिलांनी काम केलं आहे म्हणून आज 3 टर्म ते नगरसेवक झाले, 3 टर्म आमदार झाले। आज ह्याचे वडील तिकडे धर्मेल नाक्याच्या ताडीमाडीच्या दुकानात जर बसले असते हा 3 वेळा पडला नसता। ह्या त्याचा इतिहास आहे, त्या इतिहास इकडच्या प्रत्येक माणसाला माहिती आहे, काही लोकांना माहीत नसेल। ह्याच्या वडिलांनी जर काम केलं असतं हा 3 वेळा कॉर्पोरेशनची निवडणूक पडला नसता, माझ्यासमोर उभं राहायला मीही पाडलं। माझ्या वडिलांनी त्यावेळेला काम केलेलं, प्रत्येक मुलाला आपल्या वडिलांचा अभिमान असतो, मलाही आहे। माझ्या इकडे 93चा ज्या वेळेला बॉम्ब ब्लास्ट झाला, आज नाल्यावरती साई सुंदर हा परिसर होता, साई सुंदर नगर, आज 3,500 कुटुंबांना घर देण्याचं काम माझ्या वडिलांनी केलं। तुझ्या वडिलांनी काय केलं हे सांग, काही सांगण्यासारखं नाही आहे, ताडीमाडीच्या दुकानात बसायचे, त्याच्यामुळे तू 3 वेळा कॉर्पोरेशनला पडला। ह्या वेळेला जो काही निवडून आला त्या निवडूनची कॅल्क्युलेशन प्रत्येकाने बघावं। दादरमध्ये, शिवाजी पार्कमध्ये ह्याला कुठेही मतदान झालं नाही आहे, फक्त कुठेतरी आमची व राजसाहेबांचा मुलगा असल्यामुळे काही आमची मतं फुटल्यामुळे हा फक्त निवडून आलेला। बाकी हिंदूंची जर एकजूट असती तर हा मुसलमानांचा आमदार हा निवडून आलाच नसता। शेवटचा प्रश्न, वारंवार तुमचा आणि त्यांचा वाद का होतोय? अगोदर तुमचे मित्र होते, ते गुरु देखील आपल्या वडिलांना मानायचे, अगोदर प्रभादेवीमध्ये झालेला जो राडा होता, त्याच्यानंतर विधानसभेमध्ये झालेला आरोप प्रत्यारोप होते, विधानसभा झाल्यानंतर देखील अजून आरोप प्रत्यारोप आणि वादावादी सुरूच आहे, नक्की त्यांच्या आणि तुमच्यामध्ये नक्की असा वाद का होतो? बघा, लोकांनी ज्यावेळेला आपल्याला निवडून दिलेलं असतं आपल्याला जनतेची कामं करायला लागतात। आपण जर सदा सरवणकरांची बघितलात, अजूनही गल्लोबल्ली ह्यांचे आता 6 महिने खासदार निवडून आले, हे निवडून आले, ह्यांची कामं नाही, ह्यांच्या कुठेतरी खंडणीखोरगिरी करणं किंवा आपण आता बघितलं जर ह्या वेळेला माहीमच्या दर्ग्याच्या इथे अक्षरशः हैदोस घातलेला, हे ओपन जीपमधनं त्या तिकडचा एक बॉम्ब ब्लास्टचा आरोपी होता, ह्याच्यासोबत
ओपन जीपमधनं फिरत काय होते, गळ्यात हार काय घालत होते. हे बघा, माहीम विधानसभा किंवा माहीम विधानसभा ह्याच्यात दादरी येतो, हा सर्व परिसर येतो. माहीम म्हणजे फक्त काय कापड बाजार आणि दर्गा नाही, माहीममध्ये हिंदू वस्ती आहे. पण आपण ज्या प्रकारे एका विशिष्ट समाजाचे जर इथे लाड पुरवले, बघा आम्हीही इथे आमदार होतो, ह्याच्या आधी मनसेचाही आमदार होतो. आम्ही असं नाही बोलत की आम्ही मुसलमानांना त्रास दिला, पण हे जे काही प्रकार आता माहीम विधानसभेत चालू आहे, त्यांचे जे काही लाड पुरवले जातात, आज रस्ते बंद केले जातात या लोकांच्या संदलसाठी. रस्ते बंद केले जातात, 4-4 डीजेच्या गाड्या तिकडे धाववल्या जातात. जी काय मस्ती माज चाललेलं आहे ह्यांच्या जीवावरती. आज दर्ग्याच्या बाहेर आपण बघा, अक्षरशः तिकडे धंदे वाढलेले आहेत. आज गेल्या 2 महिन्यात असं झालं यांचं की यांचं राज्य आल्यासारखे हे लोक आज मराठी लोकांना, तिकडचे हिंदू जे काही व्यापारी आहेत त्यांना त्रास देत आहेत. हे सगळे जर प्रकार घडणार असतील तर ह्याला चोख उत्तर मिळणार. तुम्ही काम करा ना, नागरिक कामं करा, जी काय नागरिक कामं आहे. तुम्ही नको त्या विषयात येणार, तुम्ही लोकांना जर त्रास देणार, फक्त तुम्हाला या परिसरामध्ये मतदान नाही झालं म्हणून आज तुम्ही त्या सगळ्या व्यापाऱ्यांना त्रास देणार, इकडच्या जनतेला त्रास देणार. कामं करा, आपल्या कामाने उत्तर द्या. सगळ्या ठिकाणी तुम्ही खंडणीखोरगिरी कराल तर हे आम्ही खपवून घेणार नाही. शेवटचा प्रश्न, काल मनसेची बैठक झाली. मनसेच्या बैठकीमध्ये असं म्हणण्यात आलं की आपली युती जवळजवळ झाली होती, परंतु शिंदेंमुळे आपली युती झाली नाही. याकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहताय? कारण की आमदार महेश सावंत जरी निवडून आले असले तरी देखील अमित ठाकरेंना आपण पाठिंबा द्यावा असं देखील अनेकांचं म्हणणं होतं. याकडे कशा पद्धतीने पाहताय की खापर जे आहे ते आता शिंदे गटावरती फोडलं जातं? बघा, हा मोठा विषय, वरिष्ठ याच्यावरती नक्कीच उत्तर देतील. पण अमित ठाकरेंजींच्या बाबतीत बघितलं असाल तर माहीम विधानसभेत जो काही रिझल्ट लागला, आज म्हणते हा 3ऱ्या क्रमांकावर गेला. कारण की ह्या ठिकाणी आज हिंदूंची मतविभागणी गेली. 2ऱ्या क्रमांकावर आम्ही होतो. आम्ही पहिल्यापासून बोलत होतो की काम केलेलं आहे. आमदार सदा सरवणकर यांनी जनतेचं काम केलेलं होतं. आपण एकत्रित आलो असतो तर हे आता जे काही आज हिरवं वादळ आज माहीम विधानसभेवर आलेलं आहे हे आपण रोखू शकलो असतो. आज जी काही मस्ती इकडच्या ज्या काही मुस्लिम आमदाराची सुरू आहे, ह्या आमदाराला पण आपण रोखू शकलो असतो, एकत्रित आलो असतो तर. आज मतविभागणी झाली. आज मतविभागणीमुळे आज आमचा पक्ष हा 2ऱ्या क्रमांकावर गेला, मनसे 3ऱ्या क्रमांकावर गेला. पण कुठेतरी आपण एकत्रित आलो असतो तर आपण हे हिरवं वादळ थांबवलं असतं. आज जे एक आहे तो सेफ आहे. ह्याचा जो काही परिणाम असतो किंवा ह्याचा जे काही दुष्परिणाम असतो, माहीम विधानसभेला माहिती आहे की माहीम विधानसभेमध्ये कसा आज काही ह्या हिरवा वादळामुळे घात झाला ह्याच गोष्टीमुळे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या काळात हे हिरवं वादळ जर खरंच आपल्याला जर लांब ठेवायचं असेल किंवा हिंदूतला एकत्रित करायचं असेल तर आपल्याला एकजूट होऊन यांच्यासमोर उभं राहायला लागेल. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपण पाहतोय की महेश सावंत यांनी ज्या पद्धतीने आरोप केले होते त्याला उत्तर जे आहे ते सदा सरवणकर यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांनी दिलेलं आहे. आणि जर आपल्याला माहीम विधानसभेतील हे हिरवं वादळ जे 2 महिन्यांपासून आलंय ते रोखायचं असेल तर नक्कीच सर्वांनी एकजूट झालं पाहिजे, अशी प्रतिक्रिया जी आहे ती समाधान सरवणकर यांनी दिलेली आहे. कॅमेरामॅन मनीष विचारेसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.